आता आपण बघूयात लाडकी बहीण यावरून जे राजकारण सुरू आहे या योजनेवरून त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। महिला आणि मुलींसाठी असलेल्या आधीच्याच योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च, मग लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणणार? सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत वित्त विभागाकडून प्रश्न उपस्थित। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर चर्चा सुरू। लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्त, निवडणूक संपल्यावर या योजना बंद होतील, तिजोरीत पैसे नसताना मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, संजय राऊतांची टीका। पैसे नाहीत म्हणून योजना बंद करायच्या का? लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल। तर योजनेमुळे राज्याच्या व्यापाराला बूस्टर मिळेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मनसेचा वापर भाजपनं मराठी मतं फोडण्यासाठी केला, मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचं पाप मनसेनं केलं। विधानसभेला हाच उद्देश दिसतोय। त्यांना लाडकी बहीण लाडक्या भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय, अंबादास दानवेंचा टोला। लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार, सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर। महिला योजनेचे पैसे अमेझॉनवर नाही तर बाजारपेठेत खर्च करणार, मुनगंटीवारांनी केलं कौतुक। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेला लाडकी बहीण योजनेचा निर्णय योग्य, कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं नसतं, राऊतांच्या टीकेला नरेश मस्केंचं उत्तर। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडक्या बहिणींचाही समावेश होणार, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार।